आकाशला खेळायला खूप आवडत होतं. त्याला कधीही पुस्तकांसमोर बसायला आवडत नव्हतं. त्याचे मित्र त्याला नेहमी खेळायला बोलवायचे आणि तो लगेच पळत जायचा. एक दिवस त्याची आजी त्याला खेळताना पाहते. ती त्याला प्रेमाने हाक मारते, "आकाश, आता खूप खेळलास. आता थोडा वेळ माझ्यासोबत ये." आकाशला वाटलं आजी त्याला अभ्यासाला बसायला सांगेल. पण आजीने त्याला अंगणात नेले. तिथे एक सुंदर रांगोळी काढली होती. आकाश त्या रांगोळीकडे पाहून थक्क झाला. त्याने आजीला विचारले, "आजी, ही एवढी सुंदर रांगोळी तुला कशी काढता येते?" आजी हसून म्हणाली, "हे बघ बाळा, हे पण अभ्यासासारखंच आहे. आधी मी लहान लहान रेषा काढायला शिकले, मग गोल आणि चौकोनी, मग हळूहळू वेगवेगळे आकार जोडायला शिकले. हे रांगोळीचे अक्षरज्ञान आहे." आजीने आकाशच्या हातात खडू दिला आणि म्हणाली, "चल, आता तू पण एक छोटासा आकार काढण्याचा प्रयत्न कर." आकाशने खडू घेतला आणि गोल काढायचा प्रयत्न केला, पण त्याचा हात थरथरला आणि गोल वाकडा-तिकडा झाला. त्याला थोडा राग आला. आजीने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाली, "घाबरू नकोस. अभ्यास करताना पण असंच होतं. पहिल्यांदा चुका होतात, पण सराव केल्याने आपण परफेक्ट होतो." आजीच्या मदतीने आकाशने पुन्हा प्रयत्न केला. यावेळी त्याने एक छोटा आणि सुंदर तारा काढला. त्याला खूप आनंद झाला. आकाशला समजले की अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचणे नाही, तर जगातील प्रत्येक गोष्टीतले ज्ञान मिळवणे आहे. त्या दिवसापासून तो आनंदाने अभ्यास करू लागला.